बदलापूर येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल काल तेथील नागरिकांनी अत्यंत तीव्र असा संताप व्यक्त केला. भावना तशा तीव्र होत्या, घटना तेवढी गंभीर होती आणि या घटनेची तीव्रता ही फक्त बदलापूर पर्यंत नव्हती, तर ते अख्ख्या महाराष्ट्राला जाणवत होती, देशाला जाणवत होती. प्रत्येक माणसाने त्याचा निषेध केलेला आहे. अनेकांचे फोनसुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आले आणि त्यांनी सांगितलं की आता ही जी घटना झालेली अशी घटना महाराष्ट्रात घडू नये किंवा घडू नये. साहजिक भावना होत्या, त्यांचा त्यामागचा उद्देशही प्रामाणिकपणे होता आणि म्हणून सरकारने जी काही कारवाई केली ती उचित कारवाई त्यांच्या पद्धतीने केलीच आहे. मग ते पोलिसांचं निलंबन असो, आरोपीवरचा फास्ट ट्रॅक खटला असो किंवा इतर सर्व बाबतीत, या घटनेचा खऱ्या अर्थानं सर्वांनी बोध जरूर घेतलेला आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो. अनेकांनी सांगितलं की अशा घटनेमध्ये राजकारण इन्व्हॉल्व करू नका, परंतु काही लोकांना असं वाटायला लागलं की ही आम्हाला सुवर्ण संधी आली की काय. त्यांच्यासाठी सांगतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणून मग ती ठरलेली वाक्य, मग गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मग ह्यांनी असं करावं, त्यांनी तसं करावं. अरे घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या. घटनेवर काय केलं पाहिजे. जरी तुम्ही विरोधात असला तर अशा वेळेला एक होऊन एक दिशा द्यायचं काम करा. सरकारमध्ये कोण आहे काय आहे यापेक्षा आपण सर्वांनी मिळून या घटनेचा काय धडा घेतला पाहिजे हे पाहिलं पाहिजे. परंतु तसं दुर्दैवाने कालही दिसलं नाही. आज त्याचे पडसादसुद्धा आज वेगळ्या पद्धतीने उमटायला लागलेले. मग काही लोक आपले हौस भागवून घ्यायला लागले, चला आपण मोर्चा काढू, चान्स चांगला आहे, याचं आपण भांडवल करू. कारण एक आहे, त्या दुर्दैवी घटनेचा विसर त्यांना लवकर पडतोय की काय असं चित्र दिसायला लागलंय. 4 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार, 4.25 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार, ही घटना विसरता येणारी नाही आहे. ही अनेकाच्या मनामध्ये छेद करून गेलेली घटना आहे. म्हणून बदलापूरच्या स्थानकावर जे 10-10 घंटे लोक उभे होती, त्यांच्या भावनेचा या लोकांनी पुन्हा राजकारणासाठी भांडवल म्हणून उपयोग करायचा प्रयत्न केला. हे दुर्दैव आहे. अखेरला पोलिसांना काही थोडी जोर जबरदस्ती करून त्यांना हटवावं लागलं. त्यांच्या त्या भावना जरी असल्या तरी हे घडी विस्कळीत होऊ नये म्हणून काही हटवावं लागलं, काही लाठीचार्ज झाला. दुर्दैवही आहे, परंतु करावं लागलं. कारण की इतर दुसऱ्या दोन्ही साईडची सर्व क्राऊड हा तिथं जागच्या जागी थांबला गेला होता. माझी विनंती आजही आहे, या घटनेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून पहा. अहो, या राज्यामध्ये एखादी शाळा कोणत्या राजकीय पक्षाची त्याच्यावर चर्चा होती. 95% शाळा कॉलेज हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. रॅगिंग होत नाही, बाकी काही इतर उद्योग होत नाही. मग ती शाळा कुणाची किंवा कॉलेज कुणाचं याच्यावर राजकारण करायचं का आपल्याला? का झालेल्या अत्याचारावर राजकारण का तुम्हाला बाजू मांडायची? हे एकदा ठरलं पाहिजे. काही लोकांना आणखीन उत्साहाच्या भरामध्ये उत्साह आहे, म्हणजे दुःख तर नाहीच नाही, उत्साहाच्या भरात आपल्याला मोर्चा काढावा लागेल. मग आपल्याला आपल्या पार्टीचं बॅनर घ्यावं लागेल आणि मग आम्ही जनतेसाठी लढतोय. एक संधी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याला मिळालेले भांडवल आहे, असा मूर्ख लोकांचा काही लोकांचा गैरसमज झालेला आहे. अशा वेळेला असे मोर्चे काढणारे किंवा असे त्या घटनेला अनुसरून लाडकी बहीण योजनेवर बोलणारे पोपटं आता तयार व्हायला लागलेले. मला वाटतं हे दुर्दैव आहे. अशा या घटनेबद्दल जास्त आम्हाला लांबवणं उचित वाटत नाही. सरकारने उचित कारवाई जरूर केलेली आहे, परंतु आमची स्वतःची अशी विनंती राहील, जास्तीत जास्त कठोर शिक्षा, इतकी कठोर की कुणाचीही हिंमत झाली नाही पाहिजे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही लेकीबाळीच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे. ही भूमिका सरकारची असावी, असली आहे आणि ती आणखीन कडकपणे ज्या पोलीस स्टेशनमध्ये, ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चुकून जरी अशी घटना घडली
तर त्या तिथलच्या सर्वांना कारणीभूत धरावं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे.